नमस्कार, मी दीप्ती. तर माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर काश्मीरमधला आज आमचा तिसरा दिवस आहे. काल आमचा स्टे गुलमर्गमध्ये होता. तर गुलमर्गवरून आता आम्ही निघालेलो आहोत पहलगामला जाण्यासाठी. तर सगळ्यांनी पोटभर असा नाश्ता केलेला आहे आणि जाता जाता जे आपल्याला पॉईंट्स लागतील ते आपण बघत जाणार आहोत. तर पहलगामला जाताना मस्त असा एक पॉइंट आहे, सनशाईन पीक पॉइंट. तर तिथे आलेलो आहोत आता आम्ही. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा नजारा आहे. तर आता आपण आलेलो आहोत स्नो वर्ल्ड विलेज मध्ये. आर्ट अँड क्राफ्ट असं दुकान आहे इथं. We have shawls, sarees, rugs. Shawls will start from 100 rupees. Then we have ब्रांड के लिए ठीक है. आप जीन्स लेना चाहते हो ब्रांडेड वो ले सकते हैं. आप शूज लेना चाहते हो ब्रांडेड वो ले सकते हैं. ये वाला चीज वहाँ पे बिकॉज वहाँ पे इसके साथ कोई नहीं करते. वहाँ पे इसके साथ कोई नहीं करते. ये आप ये आर्ट होता है. ये आप यहाँ से आर्ट लेके जाते हैं. मटेरियल तो आपके भी वहाँ पे अच्छे आते ना. महाराष्ट्र में अच्छे मटेरियल अच्छा कॉटन आते हैं. हम ये नहीं कह रहे खाली कश्मीर के अंदर बनते हैं, बट वहाँ पे आप मटेरियल लेके जाते हैं, ना क्या आर्ट. ये आर्ट ये सब यहाँ पे बनता है. यहाँ पे लोकल घर के अंदर बनते हैं. बिकॉज ऑफ 98% अर्निंग ऑफ सोर्स हमारा यही चीज होता है. यही होता है. ओके 98%. ये पानी में थोड़ा ये हो जाएगा. श्रिंक नहीं, हैंडलूम कॉटन श्रिंक नहीं हो जाता. आप बोली क्यों? जो टेक्सटाइल कॉटन बनते हैं ना, उसमें प्रेस बहुत सबसे ज्यादा होता है. ठीक है, तो जब आप वॉश करते हैं ना, वो अपनी जगह पे वापस आ जाता है. उसको हम लोग कहते हैं श्रिंक होना. हैंडलूम कॉटन ना मकदार के अंदर बनता है. ये अपनी जगह आम्ही आलेलो आहोत पॅराडाईज केशरमध्ये. तर इथं 100% ऑर्गॅनिक सॅफ्रॉन, शिलाजीत आणि ड्रायफ्रुट्स मिळतात या दुकानात. तर इथं तुम्हाला सगळे ऑर्गॅनिक पद्धतीचे आणि 100% प्युअर असे केशर आहे, ड्रायफ्रुट्स आहेत. सगळं असं मोठं दुकान आहे. ये भैया चेरी है ना. है जी मैडम, एक चेरी है. चेरी आहे. ये चेरी है. ते पण छान आहे बघ. ऑल ड्राई फ्रूट मिक्स पनीर रोस्टेड. चिप्स आहे का वो? 100 ग्राम 3000. छान आहे बाबा. बघा ना. मस्त आहे. वो क्या है? मोस्टली मैडम मस्त म्युस्ली. सीड था उसमें. म्युस्ली वाटतच नाही. भारी आहे. ऑल ड्राई फ्रूट मिक्स है. एक साथ सगळे ड्रायफ्रूट मिक्स असलेलं आहे असं. इसमें बादाम रहते हैं, बेरीज रहते हैं, कॉर्नफ्लेक्स रहता है, पंपकिन सीड रहता है. चांगले चवीला. इसको खूब आप छान है. ब्रेकफास्ट में खा सकते हो दूध के साथ. 700 का, 700 रुपये का आधा किलो. 700 ला अर्धा. ये आधा किलो का है. आधा किलो का पैकेट है.
अरे नमकीन नमकीन खा दो नमकीन खाते मला म्युस्ली आवडते बाबा काय म्हणते काय ते हेल्दी ते खाल्लं ना सगळं त्याच्यात ये 20 ग्राम इसके अंदर ये क्या बघू केशर बघू कॉर्नफ्लेक्स केशर उघडा ये 20 ये ग्राम है ओरिजिनल केसर। आप फार में कूद करते कितने का है ये भैया 7000 का ओके कितना है वो कितना ग्राम है 20 ग्राम 20 ग्राम 1 ग्राम 350। दुनिया का सबसे महंगा मसाला आता है कश्मीर का केसर। इसके अलग बेनिफिट्स बहुत सारे रहते हैं पीसीओएस वगैरह। आता त्यांनी मस्त असा कावा मागवलेला आहे मी टेस्ट करून सांगते कसं आहे कावा काश्मीरी कावा कावा पी लो मैंने ठंडा हो जाएगा। कावा मस्त आहे नाही वो बहुत गरम है काय मी जेवायला थांबलेलो आहोत इथं एव्हरग्रीन रेस्टॉरंटमध्ये जेवणामध्ये मस्त असा काश्मीरी पुलाव मागवलेला आहे डोसा आहे तर पहलगाम इथून अजून एक ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे त्याच्याच अगोदर आम्ही इथं ॲपल व्हॅलीला थांबलेलो आहोत तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कशी आहेत ॲपलची झाडं तुम्ही बघू शकताय खूप छान छान प्रकारे असे ग्रीन कलरचे ॲपल्स लागलेले आहेत इथे तर खूप सारे आहेत मस्त सगळीकडे ॲपलची झाडं आहेत वाह, मस्त कच्चा है वो अभी पका नाही आहे अभी कच्चा है वो। ओ इथं तर किती आहेत बापरे गच्च भरलंय झाड ॲपलनी तर अशी आहे ॲपलची बाग हे ग्रीन ॲपल आहेत आणि हे अजून तयार व्हायचे आहेत कच्चे आहेत आणि छोटे आहेत त्यामुळं थोडा वेळ लागेल याला अजून पिकायला एप्पल का रेट क्या रहता है 150 रुपया आज केजी रहता है और सीजन में 20-30 रुपया होता है कि 20 रुपया 30 रुपया सीजन अक्टूबर में अच्छा अच्छा है। और ये क्या है मेरी गाली लहसुन का ये दिखाओ जरा थोड़ा सा दे दो थोड़ा छान आहे आणि इथं फ्रेश असा ॲपलचा ज्यूस ऑर्डर केलेला आहे मी ॲपल ज्यूस काढता येते ये ग्रीन एप्पल का जूस है या रेड एप्पल रेड एप्पल का स्टोरेज में अच्छा समोर जो दर्गा दिसत आहे तिथं बजरंगी भाईजान मधल्या पिक्चर मधल्या गाण्याचं शूट झालेलं आहे हे दर्गा फोन फोड़ के वेलकम
वेलकम टू पहलगाम. ये कौन सी रिवर है भैया? इथे एक रिवर आहे. कुठली? लेदर रिवर आहे ही. किती स्वच्छ आहे पाणी त्याचं. वहाँ से बिल्कुल डर लगता है मतलब बड़े बड़े पत्थर है उसके बीच से निकलना पड़ता है ऐसे बघितलं का मोठ्या मोठ्या दगडात हे होतं. अच्छा होय वर मस्त आहे. हॉटेल पण छान आहे वर तिकडे. आम्ही आलेलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये व्हाईट वॉटर रिसॉर्टला. पाऊस बारिश आ रही. तर आता जस्ट आम्ही आलेलो आहोत व्हाईट वॉटर रिसॉर्ट मध्ये पहलगामला. तुम्ही बघू शकता नजारा. खूप सुंदर असा नजारा आहे आणि थंडगार असं वारं सुटलेलं आहे. खूप छान वातावरण आहे. इथं चेरीचं झाड आहे. तर सुंदर अशा चेरी लागलेल्या आहेत. हे काय चेरीचं झाड आहे इथं. आता रूमचे 5 कार्ड आहेत, 5 रूम आहेत. हा. तर मग भांडण होण्यापेक्षा होणारे लकी कुठली रूम घ्यायची ह्याच्याबद्दल जे भांडण. मिळेल ते मिळेल. अच्छा. Yes. आणि नंतर घरी बघत मागे यायचं नाही. टाका रूम. किती नंबर आहे? सगळ्यांनी 1 ते 5 नंबर सांगा. गर्ल्स सही. 1 ते 5 नंबर सांगायचे. खाली ठेवा. खाली टाक. उलट कर ना. उलट करा आणि माहित पण नाही तू झाकून काय घ्यायला. नाही सगळे की नाही तू उचलणार आहे. आम्ही ती गोतणार. शूट करते तू उचलणार. मी. माझ्यातला आणि गर्ल्स ही. हा ठीक आहे. 1 मिनिट व्हिडिओ येऊ दे. आता लगेच नाही हो. एक पहिल्या एक उचले सगळे एकदम उचलायची हो, पाचवी. आधी त्याचं नाव लावायचं. नाही तसं नाही. कसं कसं आता हे बघ, आता ह्यांना सांगायचं की पहिला हे उचल. हे 5 लावून ठेवतो. 5 आणि मग अशी भांडणं होतील. तू उचलता, मी उचलणार. पहिलं देवापासून असं कोण start भांडणं करू. करतं? हे बघा, ठीक आहे. तुम्हाला कुणाला पण रूम माहित आहे? नाही ना. बरोबर आहे. चला. अरे वा. थांब, तसं नाही, खाली ठेव. अरे टाक की. जाऊ दे काय नाही. असू दे. महिन्याला काय होतं? उचला. रेवा उचल तू एक. लिहिलेलं घेऊ नको तो. दुसरा ए, घेऊ दे कुठलं पण. तू काय घ्यायला सांगला तिला. एक हे कुठलं कर? हा. बाजूला ठेव. Boys. Boys म्हटलं. आता सक्षमने घेतलंय. आणि ही राहिलेली आमची आमची रूम. चला आता रूम मध्ये. चलो चलो. तर आमच्या रूम्स आहेत 3ऱ्या मजल्यावरती. तर ही एक रूम आहे. मस्त आहे ना. आहे डबल बेड आणि इथं आहे मिरर. मस्त. वा काय व्ह्यू आहे मस्त. पूर्ण माउंटनचा व्ह्यू आणि नदी आहे इथं. नदीचा व्ह्यू आहे. भारी आहे एकदम. एक नंबर आहे. मस्त. आहा. मस्त. ज्यांना ही रूम मिळाली आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन आमच्या हॉटेलच्या समोर लीदर नदी आहे तिकडे चाललेलो आहोत. मस्त अशी सुंदर नदी आहे आणि स्वच्छ पाणी आहे. अगदी बर्फाचं पाणी आलेलं आहे आणि एवढं थंड पाणी आहे. आणि इथं फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचं.
रिवरवरतीच्या शेजारी अशी मस्त गरमागरम मॅगी मिळत होती, तर मॅगी घेतलेली आम्ही खायला. अशा थंडगार वातावरणात गरम गरम मॅगी एकदम भारी लागते. आता रिवरवरती खेळून मस्त मजा करून आलेलो आहोत आम्ही. आता हॉटेलवरती चाललेलो आहोत आणि खूप छान वातावरण आहे, एकदम थंड असं वातावरण आहे. तर असा काही हॉटेलचा रात्रीचा व्ह्यू आहे, तो बघू शकता. खूप सुंदर असं लाइटिंग वगैरे केलेली आहे, खूप सुंदर असा व्ह्यू आहे. मस्त रिव्हरवरती खेळून वगैरे आलो, त्यानंतर सगळेजण फ्रेश झाले आणि आता चाललेलो आहोत आम्ही जेवण करण्यासाठी. संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त अशी रोटी आहे, खीर आहे, दाल मखनी आहे आणि आलू गोबीची भाजी आहे, सलाड आहे आणि मटारची भाजी आहे, पापड आहे.